नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री अगस्त्य गाडीमधून घरी जात असतात. श्रीला खूप वाईट वाटत असतं आणि तिला धनाजीरावांची आणि भारतीताईंची आठवण येत असते आणि तिला हे पण आठवत असतं की कसे प्रभाकर देशमुख तिला म्हणाले होते की लायकी नाही तुझे पप्पा म्हणायचे. हे सगळं आठवून तिला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूपच दुःखी झालेली असते आणि गाडीमध्ये सॅड म्युझिकसुद्धा लावलेलं असतं आणि श्री लग्नात झालेलं सगळं आठवून रडत असते. तिला असं रडताना बघून अगस्त्य म्हणतो की ड्रायव्हर कमल काका यांना चॅनल चेंज करायला सांगतो. तर दुसऱ्या चॅनलवर दोस्तीबद्दल बोलत असतात की दोस्तीत कधीही अंतर येऊ देऊ नका, कारण आपण दोस्तीत एकमेकांसमोर व्यक्त होऊ शकतो. आपण आपल्या दोस्ताला हक्काने काहीही सांगू शकतो. तर दोस्तीत हक्काने व्यक्त व्हा असं त्या चॅनलवर बोलत असतात. अगस्त्य श्रीकडे बघतो आणि ड्रायव्हर काकांना परत चॅनल चेंज करायला सांगतो. अगस्त्याला पण बारक्याने सांगितलेलं आठवत असतं की श्रीचं तुझ्यावर प्रेम आहे. पहिल्यापासून मनातून तिने तुला आपलं मानलं हे त्याला आठवत असतं. अगस्त्य श्रीकडे बघतो तर श्री रडतच असते. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री आता रडणं थांबव ना प्लीज. हसत म्हणतो की नाही तर कोल्हापुरात पूर येईल आणि म्हणतो की मला माहीत आहे की आपली मनस्थिती ठीक नाही. हे सगळं जे काही घडलं याचा कोणालाच अंदाज नव्हता, पण यावरही सोल्युशन आहे माझ्याकडे. आणि तो श्रीकडे बघून म्हणतो की जर तुला आठवत असेल तर 5 वेळा जरा म्हण ना. म्हणजे या सिच्युएशनमध्ये जरा हे ऐकून श्री पण हसते. मग अगस्त्य तिला हसताना बघून तिच्याकडे बघून म्हणतो की आत्ता कसं, आणि तो श्रीला म्हणतो की सांग ना काय झालं आहे. पण श्री म्हणते की काय नाही. अगस्त्य म्हणतो की सगळं कसं अचानक बदललं ना, पूर्ण आयुष्य बदलल्यासारखं वाटतंय. माझा अजून पण विश्वास बसत नाही की आपलं लग्न झालं आहे, आपलं लग्न होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. श्री त्याच्याकडे बघून म्हणते की तुला हे लग्न मान्य नाही का. अगस्त्य म्हणतो की अगं नाही तसं नाही. इतक्या गोष्टी बदलल्या की समजतच नाही काय बोलावं, रिॲक्ट कसं करावं. या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता ना. आणि म्हणतो की असं जे घडलं ते एक्सेप्ट करावंच लागेल ना. आणि दुसरीकडे बघून म्हणतो की करू आपण लवकरच. फक्त एक गोष्ट मला मनात सतवते आणि मला खरंच कळत नाही की या सिच्युएशनमध्ये तुला सांगावी की नाही, पण प्लीज सांगतो. एका गोष्टीने नाराज झालो आहे मी. श्री त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणते की नाराज का, काय झालं, माझ्याकडून काय चुकलं का. अगस्त्य तिला म्हणतो की ही खूप मोठी चूक झाली तुझ्याकडून. मला नव्हतं वाटलं की तू माझ्याशी असं वागशील. मग श्री खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की अगस्त्य नक्की काय झालं आहे, काय चुकलं माझ्याकडून, मला नक्की सांगशील का. तर दुसरीकडे आपण पाहतो की धनाजीराव फोनवर बोलत असतात. तर ते फोनवर सांगत असतात की आपलं इथलं काम झालं आहे, सोडा त्या पोराला म्हणजे विशूला. आणि म्हणतात की दसरा चौकात आमचा माणूस तुमचं पेमेंट घेऊन उभा आहे असं म्हणून ते फोन ठेवतात. तेवढ्या सुलक्षणाताई तिथे येतात. धनाजीराव त्यांना बघून म्हणतात की बोला सुलक्षणाताई. पण सुलक्षणाताई खूप चिडलेल्या असतात आणि त्या म्हणतात की बस झाले तुमची मनमानी. आमचा विशू कुठे आहे सांगा ते. तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की आम्ही हे लग्न लावून दिल्यानंतर तुम्ही विशूला सोडाल. मग कुठे आहे आमचा विशू. तुमच्या मनाप्रमाणे आम्ही सगळं केलं आहे ना धनाजीराव, तरी तुमचा शब्द का पाळत नाही आहात तुम्ही. त्या धनाजीरावांना म्हणत असतात की धनाजीराव आमची फसवणूक करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ते जड जाईल. धनाजीराव शांतपणे म्हणतात की ही धमकी समजायची की सल्ला. सुलक्षणाताई पण चिडून म्हणतात की धमकी वजा सल्ला समजा. धनाजीराव म्हणतात की तुमच्या सल्ल्याची गरज नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की गायकवाड यांच्या घरात दिलेला शब्द पाळण्याची परंपरा आहे आणि आम्ही तो पाळलाय. सोडले तुमच्या विशूला, निघाला पण असेल. सुलक्षणाताई म्हणतात की मग कुठे आहे तो, अजून आला कसा नाही आमच्यासमोर, आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर. धनाजीराव तुम्ही खूप मोठं षडयंत्र रचले. आणि त्या रागाने म्हणतात की खेळ खेळला आहे तुम्ही आमच्याबरोबर, बरोबर डाव साधला. धनाजीराव म्हणतात की काय आहे ना, तुम्हाला जगाचा अनुभव लय असेल, पण काही वेळा आपल्या डोळ्यांना हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी बी घातक ठरू शकतात. सुलक्षणाताई म्हणतात तुमच्यासारखे ना, अगदी बरोबर बोललात तुम्ही पण तेच केले. धनाजीराव म्हणतात की असं वाटते तुम्हाला, पण जे झालं ते योग्यच झालं का, कशासाठी याची प्रचिती तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच येईल. सुलक्षणाताई म्हणतात की ते बघू, आधी आमच्या विश्वा कुठं आहे ते सांगा. तेवढ्या सुलक्षणाताईंना विशूचा फोन येतो. सुलक्षणाताई आनंदाने विशूचा फोन उचलतात आणि म्हणतात की विशू बाळा कुठे आहेस आणि कसा आहेस, तुला काही झालं नाही ना. विशू गाडीत बसून नाश्ता करत असतो.
सुलक्षणाताईसोबत बोलत असतो. तो म्हणतो की आई, विशू म्हणजे नो इशू आणि मी एकदम मस्त आहे, तू काळजी नको करूस. मग सुलक्षणाताई विचारतात की विशू, तुला पोलिसांनी काही त्रास नाही दिला ना? विशू म्हणतो की नाही नाही, तसं काही नाही. त्या धनाजी गायकवाड यांना पोलिसांनी काय पट्टी पडवली काय माहिती, लगेच सोडलं त्यांनी मला, पण एका खोलीत बसवून ठेवलं होतं, खूप बोर झालो मी. सुलक्षणाताई म्हणतात की तू ओके आहेस ना विशू? मग त्यांनी तुला काही केलं तर नाही ना? आणि त्या म्हणतात की आता तू कुठे आहेस, आम्ही तुझ्यासाठी गाडी पाठवतो, आता तू एकट्याने कुठेही जायचं नाही. विशू म्हणतो की आई, त्याची काही गरज नाही, मी ऑलरेडी बाहेर आलो आहे, मी पोहोचतो व्यवस्थित घरी, सगळे वाट पाहत असतील ना? मग सुलक्षणाताई म्हणतात की सगळेच वाट पाहत आहे, पण आम्ही जरा जास्तच पाहतोय, तुला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही आम्हाला. तुला कल्पना नाही ही बातमी कळल्यापासून आम्हाला काय काय निर्णय घ्यावे लागले आहेत. विशू म्हणतो की आई, काय झालं आहे का? पण तू काळजी करू नको, मी आल्यानंतर सगळं सॉल्व करेल. आणि म्हणतो की मला जरा यायला उशीर होईल, कारण की मी अजून मुंबईच्या बाहेर नाही पडलो आहे, आणि धनाजी गायकवाड यांना जरा थँक्स म्हणा. सुलक्षणाताई आश्चर्याने म्हणतात की का? विशू म्हणतो की काय, कामाचा माणूस आहे तो, मी खूप धमाल केली तिथे, मला भूक लागली म्हणून मी काय काय ऑर्डर केलं तर सगळं आणून दिलं त्यांनी, एकदम राजेशाही थाट, फुल राजासारखी ट्रीटमेंट, मजा आली. मग म्हणलं की चहा खारी खाऊन घेऊ, तुला माहिती आहे ना मला किती आवडते, ती खाऊन झाली की मग निघतो. सुलक्षणाताई म्हणतात की ताबडतोब कोल्हापुरात ये, मग सविस्तर बोलू आपण. विशू म्हणतो की हो आई, येतो, मेरे भाई की शादी आहे ना, कमाल डान्स करणार आहे मी वरातीत, मग सगळेजण मलाच बघत बसतील डान्स करताना, धमाल करणार आहे मी लग्नात. सुलक्षणाताई त्याला थांबवत म्हणतात की हे बघ विशू, तू इथे नको येऊस, तू इथे न येता डायरेक्ट फार्म हाऊसवर जा, आम्ही तुला तिथे न्यायला येतो. विशू आश्चर्याने म्हणतो की आई, पण का? मी लग्नासाठी यायला निघालो आहे, तू मला फार्म हाऊसवर का यायला सांगते, घरी सगळं ठीक आहे ना? सुलक्षणाताई म्हणतात की आता तू आम्हाला काही प्रश्न विचारू नको, तू फक्त फार्म हाऊसवरती जा आणि तुझा फोन बंद ठेव. विशू म्हणतो की आई, काय झालं आहे का? तुला कोणी त्रास देते का? त्याचा फक्त नाव सांग मला, त्याचा विषय आत्ताच एंड करतो. सुलक्षणाताई म्हणतात की आपण तिथे आलो की आपण सगळं बोलू. विशू फोन ठेवतो यानंतर आणि स्वतःशीच बोलतो, काय आहे हे, आईला यायला खूप उशीर लागेल, मग आई येईपर्यंत पार्टी करू शकतो मी. दुसरीकडे आपण पाहतो श्री खूप टेन्शनमध्ये येऊन अगस्त्याला विचारत असते की सांग ना अगस्त्य, माझं काय चुकलंय, नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून तर सांग की काय चुकलंय माझं. अगस्त्य श्रीला शांतपणे म्हणतो की श्री, तू तेच केलंय जे याआधी तुला आवडलं नव्हतं, तू खोटं बोलली माझ्यासोबत आणि ते मला कधीच अपेक्षित नव्हतं. जेव्हा मी तुझ्या घरात, जेव्हा देशमुख यांच्या घरी राहायचो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी सांगायची मला, पण आज एवढी मोठी गोष्ट लपवली तू माझ्यापासून, का केलंस असं? श्री म्हणते की अरे अगस्त्य, जे काय घडलंय ते तुझ्या समोरच घडलंय ना सगळं, मग असं काय लपवलंय मी, मला काहीच कळत नाही आहे, मला नीट सांगशील का जरा काय झालं आहे? अगस्त्य म्हणतो की जी गोष्ट तू लपवली ना ती खूप जवळची गोष्ट आहे, हवं तर तू थोडा विचार कर, थोडा वेळ घे, पण तूच तुझ्या तोंडाने सांग. श्री खूप टेन्शनमध्ये येते आणि विचार करायला लागते. अगस्त्य म्हणतो की आठव, जी गोष्ट तुला माहिती होती पण ती तुझ्यापासून लपवली, अशी कुठली मोठी गोष्ट आहे? श्री मनातच म्हणते की कशाबद्दल बोलतोय नक्की हा, म्हणजे मला शुभ्राबद्दल माहिती होतं, मी त्याला सांगितलं नाही त्याबद्दल का? आणि ती अगस्त्याला म्हणते की शुभ्राबद्दल बोलतोय का तू? अगस्त्य तिला म्हणतो की नाही, शुभ्राबद्दल नाही, ती एकच गोष्ट जी तू इतके दिवस माझ्यापासून लपवली होती आणि फक्त स्वतःकडे ठेवली तुझ्या मनात. श्री म्हणते की काय आहे नक्की असं? अगस्त्य हसत म्हणतो, हेच की तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, तुझं माझ्यावरती प्रेम, मग इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवली? जी गोष्ट तू सगळ्यात आधी मला सांगायला हवी होती ती तू लपवलीस माझ्यापासून. मग श्री खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की अरे नाही अगस्त्य, मी नाही सांगितलं त्यांना कोणालाच, मी खरंच नाही सांगितलं. मग अगस्त्य म्हणतो की मग मला सांग की शुभ्राच्या बाबांना सॉरी, म्हणजे तुझ्या बाबांनी आपल्या लग्नाला एवढा सहजपणे होकार कसा दिला? म्हणजे एवढा सगळा गोंधळ झाला आहे, आपल्याला काहीच कळत नाही, तरीसुद्धा हे बघ श्री, मी काही आरोप करत नाही किंवा भांडणं करत नाही आणि माझा तुझ्यावर काही संशय पण नाही, फक्त माझ्या मनात काही शंका आहेत आणि डाऊट पण आहेत, त्या उघडपणे विचारतो मी, माझे काही अंदाज आहेत ते मी बांधले, ते फक्त बरोबर आहेत की नाही तेवढं सांग. बाबांना सांगितलं ना तू? श्री खूप टेन्शनमध्ये येते हे ऐकून. अगस्त्य म्हणतो की तू तुझ्या बाबांना तुझ्या प्रेमाबद्दल सांगितलं, मग तुझ्या बाबांना कळलं की तू यांची मुलगी आहेस आणि मग त्यांनी त्यांचा निर्णय बदलला, असंच आहे ना सगळं? इतके दिवस आपली मुलगी आपल्यापासून लांब आहे आणि आता एवढ्या दिवसानंतर कळलं की आपलीच मुलगी आहे, मग
त्यांना वाटणारच ना की आपल्या मुलीसाठी काहीतरी करावं. मग त्यांनी तेच केलं. त्यांनी शुभ्राच्या जागी तुला बसवलं आणि तुझं आणि माझं लग्न लावून दिलं. आणि श्री विचारते की आत्ता सांग, श्रीला विचारतो की आत्ता सांग हे खोटं आहे म्हणून. श्री अगस्त्यला समजावत असते की अगस्त्य, तुला खरंच वाटतं की आई खोटं, तुला खरंच वाटतं का हे खोटं आहे? मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी खरंच बाबांना काही नाही सांगितले. तुझ्या प्रेमाबद्दल मी बाबांना काही सांगितलं नाही. तुझ्याबद्दल माझ्या मनात एक वेगळं स्थान आहे आणि ते कायम राहील. आणि तू मला एक गोष्ट सांग की जेव्हा आपलं मैत्रीचं नातं होतं तेव्हा मी कधी खोटं सहन केलं नाही. मग मी आता का खोटं बोलीन? मला मान्य आहे की बारक्याला हे सगळं माहीत होतं, पण त्याला पण मी सांगितलं होतं की त्याला कळलं होतं तुझ्या आणि शुभ्राच्या लग्नाच्या राड्यात ते लपवता आलं नाही, पण त्याला समजलं. मी खरंच त्याला पण काहीच नव्हतं सांगितलं. आणि म्हणते की पण जाऊ दे, आता तुला समजलं ना सगळं, पण मी तुला खरंच सांगते, मला अजूनही कळत नाही की सुलक्षणा बाईसाहेब मला त्या खोलीत का घेऊन गेल्या आणि नवरीसारखं का नटवलं आणि शुभ्राला उठवून मला तिथेच का बसवलं. आणि खरं सांग, त्या माझी आणि माझ्या आईबाबांची ओळख फक्त 10 दिवसांची आहे. अगस्त्य, तुला सगळं माहिती आहे माझ्याबद्दल आणि तूच मला हे असे प्रश्न विचारतोय. दुसरीकडे आपण पाहतो की धनाजीराव सुलक्षणाताईंना म्हणत असतात की काय पटली ना खात्री की विशू सुरक्षित आहे? सुलक्षणाताई म्हणतात की पण लक्षात ठेवा धनाजीराव, तुम्ही आम्हाला जे काही करायला लावले ना, आम्ही कधीच विसरणार नाही. या जन्मी तर नाहीच नाही. खूप मोठी चूक केली तुम्ही. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय आणि आता धोंडा पडलाय ना, तर आता त्रास तर होणारच ना, रक्त येणार. धनाजीराव म्हणतात की सुलक्षणाताई, बाप आहे मी, लेकीच्या सुखासाठी किती बी रक्तबंबाळ व्हायला तयार आहे. सुलक्षणाताई म्हणतात की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमची सगळी स्वप्न धुळीला मिळवली, उद्ध्वस्त केलं तुम्ही आम्हाला. लक्षात ठेवा, याची मोठी किंमत मोजावी लागेल धनाजीराव तुम्हाला. आणि ते म्हणतात की आम्ही ती मोजायला लावू आणि हा आमचा शब्द आहे. सुलक्षणा पुढे म्हणतात की दुसरीकडे यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की अगस्त्याला सुलक्षणाताईंनी बोललेलं आठवत असतं की तू तुझ्या बायकोला आणि सासऱ्यांना जेवढं साधं भोळं समजतोच ना, तेवढे साधे भोळे नाही आहेत ते. हे सगळं अगस्त्याला आठवत असतं. अगस्त्य श्रीकडे बघतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो की सॉरी, चुकलं माझं, तू बरोबर आहेस, मला माहिती आहे तू मला कधीच फसवणार नाही, तू मला कधीच खोटं बोलणार नाही. फक्त एकच गोष्ट मला वाटते की यापुढे आपण एकमेकांसोबत प्रामाणिक असायला हवं. तसं आपण याआधीही होतोच, एकमेकांवर आपण कधीच अविश्वास दाखवायचा नाही. आणि तो म्हणतो की श्री, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि तो म्हणतो की श्री, खरंच सॉरी, मी मनापासून माफी मागतो. श्री त्याला म्हणते की आता किती वेळा सॉरी म्हणणार आहेस? आणि ती म्हणते की अगस्त्य, इथून पुढे तर आपण एकमेकांपासून काही लपवायला नको. आणि श्री थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथे